नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही किचनमध्ये असते, स्वयंपाक करत असते. त्याचवेळी सोहम तिथे येतो. सोहमला बघून कला सोहमला विचारते की काय रे सोहम, इथे कसा काय? तेव्हा सोहम म्हणतो की काही नाही कला वहिनी, तू काय करतेस, कामात आहेस का? कला म्हणते की नाही रे, नेहमीच. बोल ना, काय बोलायचंय? पुन्हा काही सिक्रेट वगैरे सांगायचंय की काय मला? सोहम कलाला म्हणतो की हे बघ वहिनी, मला खूप महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे आणि मला असं वाटतं की ही गोष्ट तुला समजायलाच हवी आणि तुला कळायला हवी. कला त्याला विचारते की काय झालंय सोहम, बोल ना, तुला काय बोलायचं आहे माझ्यासोबत? तेव्हा सोहम म्हणतो की ॲक्च्युली काय झालं ना वहिनी, मी सकाळीच काजलला फोन केला होता आणि तिने मला एक गोष्ट सांगितली. तेव्हा कला म्हणते की काय झालंय नक्की, मला प्लीज सांगशील का जरा विस्तारून? सोहम म्हणतो की सध्या तुझ्यामध्ये आणि अद्वैत दादामध्ये काही जे प्रॉब्लेम चालू आहेत ना, ते प्रॉब्लेम आता सर्वांना समजायला लागले आणि त्या गोष्टीचं संगीता काकूंनी खूप टेन्शन घेतलंय आणि वहिनी त्यांचा स्ट्रेस इतका वाढला की त्यांनी स्वतःवर रॉकेल ओतून घेतलंय. ही गोष्ट ऐकल्यावर कलाच्या पायाखालची जमीनच सरकते. कलाला प्रचंड मोठा धक्का बसतो. तर इकडे संगीता काजलला लाडूचा डब्बा आणून देते, परंतु संगीताचा मूड अजिबातच ऑन नसतो. म्हणजे ऐनवेळी बोलणारी संगीता, हसी मजाक करणारी संगीता आज मात्र पूर्णपणे शांत असते. काजल संगीताला म्हणते की आई ऐक ना प्लीज, इथे माझ्याजवळ बस ना. तेव्हा संगीता म्हणते की नाही, मला भरपूर कामं आहेत. संगीता तिला टाळत असते, परंतु काजल मात्र तिचा हात धरून तिला खाली बसवते. काजल तिला म्हणते की आई, मला माहिती आहे तुला खूप कामं असतात, परंतु मला तुझ्याशी बोलायचंय आणि तेही आत्ताच बोलायचंय. आई, काल जे काही झालंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. मला नक्की काही कळतच नाहीये की का तू असं केलंस. मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही दोघं, तुम्हाला नक्की काय त्रास होतोय, कुठला त्रास होतोय हे तोंड उघडून सांगत का नाही आम्हाला? तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनात दाबून ठेवायची असते आणि त्यामुळे असं कसं ते बाहेर पडतं. संगीता काजलला म्हणते की हे बघ काजू, तू लहान आहेस अजून. तेव्हा काजल म्हणते की हे आई, मी काही लहान वगैरे नाहीये आता, आणि तू प्लीज मला लहान म्हणत नको जाऊस. मला सगळ्या गोष्टी समजतात. इथून पुढे घरातली सगळी जबाबदारी आपणच सांभाळणार आहे. संगीता काजलच्या तोंडावरनं हात फिरवते आणि म्हणते की काजू, अगं आधीच तू किती काय करते ह्या घरासाठी. तू तुझं शिक्षण सांभाळते आणि नोकरी सुद्धा करते. तुझ्यामुळे घराला किती मोठा हातभार लागतो. काजल संगीताला म्हणते की आणि आई, मला सांग की आज माझ्या जागी जर कलाताई असती तर कलाताईला सुद्धा तू असंच वागवलं असतंस का? मला एक गोष्ट सांग की तुझ्या मनातला त्रास, तुला होणारा त्रास, ह्या सगळ्या गोष्टी तू कलाताईला नसत्या का सांगितल्या? मला सांग ना, नक्की काय झालंय, मला शेअर कर थोडंसं. मग संगीता घाबरते आणि काजलला विचारते की काजू, मला एक गोष्ट सांग की ही गोष्ट तू कोणाला सांगितली नाहीये ना? काल जे काही घडलं ते कोणाला माहीत नाहीये ना? तेव्हा काजल म्हणते की नाही कोणाला नाही सांगितलं. संगीता म्हणते की खरं सांग, कोणालाच नाही सांगितलंस ना तू? तेव्हा काजल म्हणते की नाही, म्हणजे एकाला सांगितलंय मी. संगीता म्हणते की अगं कोणाला सांगितलंस तू? कलेला काही बोललीस का ग तू? काजल म्हणते की नाही आई, कलाताईला नाही सांगितलं मी, ते सोहमला सांगितलं. ते की हे बघ, असे गोंधळ घालून ठेवतेस तू नेहमी. अगं तुला काही वेडबीड लागलंय का? हे जाऊन तू थेट सोहमला का सांगितलंस या सगळ्या गोष्टी? आता मला खूप जास्त टेन्शन आलंय. आता ही जर गोष्ट सोहमरावांनी कलेला जाऊन सांगितली तर मी काय करू? काजल म्हणते की सोहम आपला मित्र आहे आई, आणि तो आपल्या गोष्टी कोणालाही काही सांगणार नाही, मला माहिती आहे. संगीता म्हणते एवढा विश्वास आहे तुझा त्याच्यावर? काजल म्हणते की प्लीज आई, चिडू नकोस ना ग. आपला एखाद्या माणसावर विश्वास असतो ना, आपण त्याला विश्वासाने गोष्टी सांगतो ना, तसंच मी सोहमला सांगितलं, मित्र आहे तो माझा चांगला. संगीता म्हणते की अगं, जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे गेली होतीस तू? एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का? जर त्याने कलाताईला जर सांगितलं तर कलाताई ह्या सगळ्या गोष्टीचं किती टेन्शन घेईल. आधीच तिच्या सासरी काय तिला प्रॉब्लेम कमी आहेत का की हे नवीन तिच्या डोक्याला? नक्की कोणाला काय सांगावं हेही तुला कळत नाहीये का? आणि आजकाल मी बघतेय सारखं सोहम चाललंय तुझं. नक्की काय चाललंय तुझं सोहम सोबत? आणि तुलाही माहिती आहे ना त्यांच्या घरात आपल्याला किती मान आहे आणि आपल्याला किती मान देतात ते. काजल, तुला कळतंय का तू जाऊन काय केलंयस ते? आणि मला सांग की आता त्या सोहमरावांनी जर कलेला सांगितलं तर केवढ्यात पडणार आहे आपल्याला ही गोष्ट? आधीच काय कलेच्या डोक्याला कमी व्याप आहेत का त्यातल्यात? आणि काजल, मी आता तुला एक गोष्ट शेवटची सांगते यापुढे जर आपल्या घरातली कुठलीही गोष्ट जर तू सोहमरावांना सांगितली तर मग मी तुझ्याकडे बघते. संगीताला आता खूप राग आलेला असतो आणि रागारागात ती तिथून निघून जाते. काजल मागे म्हणत असते की आई सोड ना यार, प्लीज, माझ्याकडनं चुकलं. अगं नाही करणार मी परत असं. मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक, आणि यातूनच तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका.
त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ते म्हणजे आपला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करायची आहे आणि त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी त्यांनाच ग्राह्य धरलं जाईल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय, चॅनलला सबस्क्राईब केलंय आणि व्हिडिओला लाईक देखील केलंय. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेचच आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. आणि तसंही आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकली आहे, त्यामुळे तुम्ही कसली वाट बघताय? कदाचित पुढची पैठणी तुमची सुद्धा असू शकते. त्यामुळे लगेचच जाऊन खाली कमेंट करा. धन्यवाद. तर इकडे सोहमने कलाला सांगितलेलं असतं की आईने रॉकेल ओतून घेतलं होतं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट ऐकून तर कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग कला सोहमला म्हणत असते की अरे सोहम, काय सांगतोस तू? आई ठीक तर आहे ना? आईची तब्येत कशी आहे आता? सोहम म्हणतो की हे बघ वहिनी, आता सगळं काही ठीक आहे, प्लीज तू काळजी करू नकोस, आता त्या बऱ्या आहेत. अगं, जेव्हा त्या स्वतःला पेटून घेणार होता ना, तेव्हा त्याचवेळी तिथे काजल आणि काका गेल्यामुळे त्यांना काही झालं नाही. हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, काहीही धोका नाहीये त्यांच्या जीवाला. कला म्हणते की अरे पण एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या, मला आईने यातलं काहीच कसं नाही सांगितलं? सोहम म्हणतो की हो, मला तुझ्या मनातल्या सगळ्या भावना कळताय, परंतु आता तू काळजी करू नकोस, सगळं काही तिकडे नॉर्मल झालंय आणि काकू सुद्धा आता नॉर्मलच आहे. खरं तर काजल खूप टेन्शनमध्ये होती, त्यामुळे मी तिला खोदून खोदून विचारलं की काय झालंय आणि तेव्हा कुठे तिने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. या सगळ्या गोष्टीमुळे ती सुद्धा खूप डिस्टर्ब आहे. तेव्हा कला म्हणते की हो, मी बोलते तिच्यासोबत. सोहम कलाला म्हणतो की वहिनी प्लीज तू आता शांत हो आणि प्लीज तू त्यांच्यासोबत सुद्धा शांतपणेच बोल. काय आहे ना, त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल ना, त्यामुळे वहिनी प्लीज तू स्वतःची काळजी घे. सोहम आता तिथून निघून गेलेला असतो. कला लगेच संगीताला कॉल करते. आता कलाचा आलेला फोन बघून संगीता तर खूपच खुश होते आणि मग संगीता विचारते की काय ग कला बाळा, कशी आहेस? आणि तू आता कसा काय फोन केला? स्वयंपाकाची धावपळ सुरू असेल ना तुझी? कला नुसतं हू करत असते, कारण ती रडत असते त्यावेळी, त्यामुळे तिला बोलताही येत नसतं. संगीता विचारते की अगं काय झालं, बोलत का नाही आहेस तू? स्वयंपाकाची गडबड सुरू आहे का? अगं काय झालं मला सांग तर, सगळं काही ठीक आहे ना? मग कला आता रडत रडत संगीताला विचारते की आई, सगळं काही ठीक आहे का? हे मी तुला विचारायला पाहिजे, तू मला काय विचारतीयस? अगं आई, तुझं नक्की काय चाललंय? तू असं का वागतीयस? नक्की तुझ्या मनात तरी काय चाललंय? का असं सारखं सारखं टोकाचा विचार करत असतेस तू? अगं, तुझ्या जर जीवाला काही झालं तर आम्ही काय करणार आहोत? अगं, तुझ्या या सगळ्या गोष्टींनी माझं काय होईल याचाही एकदा विचार कर. तू का नेहमी असं वागत असतेस? असं म्हणून कला रडत असते. संगीता तेव्हा काजलकडे रागाने बघत असते. काजल तिथे सोफ्यावर बसलेली असते. आता काजलला कळत नाही की आई माझ्याकडे का रागाने बघतीये. संगीता मनात म्हणत असते की काजलला काही गरज होती का कलाला सगळं काही सांगण्याची? हिच्या काही तोंडाचा पट्टा कधी आवरू शकत नाही, घातला घोळीने परत. तर काजलला आता संगीता जवळ बोलावून घेते. काजल म्हणते की काय झालं आई? संगीता आता फोनवर हात ठेवून काजलला म्हणत असते की सांगितलं होतं ना थोबाड वाजवू नको कुठे म्हणून. काजल म्हणते की काय झालं मग? संगीता म्हणते की अगं तुला कळतंय का तू काय केलंय ते? काजल म्हणते की काय केलंय, कोणाचा फोन आहे? तेव्हा संगीता म्हणते की कलाचा फोन आहे. कला संगीताला विचारत असते की आई आता बोल ना, तू का गप्प बसली आहेस आता? संगीता कलाला म्हणत असते की कला बाळा, अगं नको ना चिडू माझ्यावर, मला मान्य आहे की माझ्याकडनं चूक झाली, मी चूक केली आहे. हे बघ तू काळजी करू नकोस, मी बरी आहे आता. हे बघ माझी काही चिंता करू नको, मी अगदी धडधाकट आहे. कला संगीताला म्हणते की आई अगं तुला समजत नाहीये का? खरं तर तू ठणठणीत असण्याचा प्रश्नच नाहीये इथे. अगं तू असं का वागत असतेस नेहमी आणि असं नक्की काय झालं की तू एवढी मोठी टोकाची भूमिका घेतलीस? संगीता कलाला म्हणत असते की अगं कला बाळा, तू कशाला एवढं टेन्शन घेतीयस आणि काय इतकं टेन्शन घेतीयस तू? तेव्हा कला म्हणते की नाही आई, तू एवढं टोकाचं पाऊल उचललंच कसं काय? मला सांग की तुला एवढा काय प्रॉब्लेम होता? एवढं असं काय आभाळ कोसळलं होतं की ज्यामुळे तू हा निर्णय घेतलाय? आणि प्लीज तू आता विषय टाळू नकोस आणि मला खरं खरं सांग काय झालं? मग संगीता आता कलाला सांगू लागते की अगं काय सांगणार मी तुला, शेवटी माझंच मन मला खूप खात होतं. अगं ज्यावेळी तू श्राद्धाच्या दिवशी घरी आली होतीस तेव्हा तू मला अद्वैतरावांबद्दल आणि तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं. आतापर्यंत मी समजत होते की तुमच्या दोघांचं नातं म्हणजे खूप चांगलं चालू आहे आणि अद्वैतराव तुला हळूहळू समजून घेत आहे. परंतु जेव्हा तू ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा मला अजिबात राहावलं नाही. या सगळ्या गोष्टींचा मला खूपच त्रास झाला आणि मला खरंच असं वाटतंय की मी तुझ्या आयुष्याची वाट लावली आहे. अगदी तुझ्या स्वप्नांची मी राख रांगोळी करून टाकली आणि माझीच हौस होती ना की मला श्रीमंत जावई हवा होता म्हणून.
आणि म्हणूनच तर तुझं लग्न मी बहिणीच्या घरी लावायला गेले ना. बघ ना, त्यावेळी नयनीने घोळ घातला आणि तुला जबरदस्तीने अद्वैतरावांसोबत लग्न करावं लागलं. मला खरं तर खूप वाईट वाटत होतं ग. तुझ्या आयुष्याचा मी बळी दिला म्हणून मला खंत वाटत होती. मला काय करावं तेच कळत नव्हतं आणि खरंच कले, मला माफ कर ग. मी तुझ्या आयुष्याची राखरांगोळी केली असं मला वाटायला लागलंय. कला संगीताला म्हणते की आई प्लीज तू आता कसलाही विचार करू नकोस. हे बघ, तू कोणाच्याही आयुष्याचं वाटोळं केलेलं नाहीयेस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू ही गोष्ट पहिल्यांदा तुझ्या डोक्यातून काढून टाक. ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडून गेल्यात आणि मला सांग की त्या गोष्टीचा पुन्हा विचार करून स्वतःच्या मनाला त्रास करून घेऊन तरी काय उपयोग आहे. आई प्लीज तू असं नको ना ग वागू. हे किती वेड्यापणाचं वागणं झालं बरं. आणि हे बघ, आता माझी इकडची सगळी कामं आवरली ना तर मी थोड्या वेळानंतर तुला भेटायला येईल. संगीता कलाला म्हणते की नाही ग कले, मी अगदी बरी आहे, मी अगदी ठणठणीत आहे आणि तू नको येऊस. तुला तुझी कामं असतील, तू तुझी कामं कर. माझं काही टेन्शन घेऊ नको, मी बरी आहे. अगं मला काहीच झालं नाहीये. बरं चल आता मी फोन ठेवते आणि मला पण खूप कामं उरकवायची आहे. एवढं बोलून संगीता आता फोन ठेवते. संगीताने फोन ठेवल्यावर इकडे कलाला मात्र अश्रू अनावर होतात. तिला फार वाईट वाटत असतं की आपल्यामुळे आज आपल्या आईने काय करण्याचा प्रयत्न केला आणि आज जर आई नसती तर. कलाच्या मनात खूप सारे प्रश्न येत असतात आणि तिला खूप वाईट वाटत असतं. खरंच आपली आई किती टेन्शन घेतीये. त्यामुळे आता कलाला स्वतःवरच खूप राग येत असतो की तिने या सगळ्या गोष्टी आईला का सांगितल्या. पण इकडे काजल आता गेलेली असते. संगीता काजलकडे रागाने बघत असते. काजल म्हणते की अगं आई काय झाले. तेव्हा संगीता म्हणते की काय झालंय. मग संगीता आता उठते आणि काजलला फटके द्यायला लागते. काजल म्हणत असते की अगं आई काय झालंय सांग तरी. संगीता म्हणते की काय झालंय पुन्हा मला विचारतेस का. सांगितलं होतं ना सोहमरावांना. कशाला सांगितलं तू ह्या सगळ्या गोष्टी. ठेवला ना त्यांनी घोळ घालून. सांगितलं कलेला सगळं काही. आता फक्त परत घरातली गोष्ट तू सोहमरावांना जाऊन सांग. मग माझ्या इतकी वाईट मीच असेल या घरात. काजल म्हणते की अगं आई आता मला कुठे माहीत होतं की मी जर सोहमला ती गोष्ट सांगितली तर सोहम लगेचच कलाताईला जाऊन सगळं काही खरं खरं सांगून येईल म्हणून. आणि त्या सोहमने असं कसं काही केलं. इतक्या विश्वासाने मी त्याला ही गोष्ट सांगितली होती. थांब, त्याला तर आता मी बघतेच बरोबर. तर संगीता पुन्हा तिच्यावर हात उगारते आणि म्हणते की काय म्हटलीस. त्यांना म्हण पहिल्यांदा. सगळ्या काही घोळ घालून ठेवला सगळ्या गोष्टीचा. तिकडं कलेने किती टेन्शन घेतलं असेल या गोष्टीचं. तुला काही भान आहे का. त्या पोरीला आधीच तिकडे एवढे प्रॉब्लेम आहेत, आधीच तिला एवढे कामं असतात, आधीच तिची टेन्शन काही कमी आहेत का. मग तिला अजून एक टेन्शन दिलं. तर इकडे आबांनी घरातल्या सर्वांना बोलावून घेतलेलं असतं. सर्वजण हॉलमध्ये जमा झालेले असतात. मग सरोज आबांना विचारते की आबा काय झालंय, तुम्ही अचानक सर्वांना बोलावून घेतलं. नक्की झालंय काय. तुम्हाला काही महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे का. मग आबा सांगू लागतात की अगं सरोज, यावर्षी दुग्ध शर्कराचा योग जुळून आलाय. म्हणजे नवरात्र आणि आपल्या देवी आईचा उत्सव एकाच दिवशी आहे. अगं हा खूप मोठा संकेत आहे. म्हणजे बघ ना, एकाच दिवशी अंबाबाईची स्थापना होणार. असा योग कधीतरी एकदाच जुळून येतो आणि त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की. रजनी म्हणते की काय आबा, सांगा ना तुमची काय इच्छा आहे. आबा कलाकडे बघतात आणि कलाला म्हणतात की कला इकडे. मग कला आता आबांसमोर उभी राहते. आबा कलाला म्हणतात की कला, मागच्या वर्षी देवी आईची मूर्ती तू स्वतःच्या हाताने घडवली होतीस. मग माझी अशी इच्छा आहे की या वर्षी सुद्धा स्वतःच्या हाताने तू ती मूर्ती घडवावीस. घडवशील ना तू मूर्ती. तेव्हा कलाला खूप आनंद होतो आणि कला आबांना म्हणते की अहो आबा, तुम्ही मला विचारताय काय. तुम्ही मला डायरेक्ट सांगा हक्काने की घडव म्हणून. आणि माझ्यासाठी खरं तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि देवी आईच्या उत्सवाचं हे 151वं वर्ष असेल ना. मग या नवीन शतकात पहिली मूर्ती घडवण्याचा मान मला मिळतोय. हे तर खरं तर माझं भाग्यच आहे ना. आबा, माझ्यातल्या कलाकाराचा खरं तर हा सन्मान आहे. थँक्यू सो मच. सरोज आबांना म्हणते की आबा, हिला सांगण्याची काय गरज आहे. मी म्हणते हा मला माहिती आहे की मागच्या वेळी आपल्याकडे ऑप्शन नव्हता आणि म्हणूनच आपल्याला हिच्याकडनं मूर्ती बनवून घ्यावी लागली होती. परंतु यावेळी मात्र तसं नाही आहे ना. यावेळी आपल्याकडे ऑप्शन्स आहेत आणि आपण इतर मूर्तिकारांना सांगू शकतो. मग या सगळ्या गोष्टीसाठी हिची काय गरज आहे. हिच्याकडनं कशाला आपण मूर्ती घडवून घ्यायची. रोहिणी म्हणते की हो डॅड, मला सरोज वहिनीचं काहीच वाईट वाटत नाही. अगदी बरोबर बोलते ती. मग आबा सरोज आणि रोहिणीला सांगतात की सरोज आणि रोहिणी, तुम्हालाही माहिती आहे की यावर्षी कलाने गणपती बाप्पाच्या किती छान मूर्त्या बनवल्या होत्या. सोबतच तिने मागच्या वर्षी अंबाबाईची मूर्ती सुद्धा किती छान घडवली होती. मग मला सांग की बाहेरच्या व्यक्तीला का सांगायचं. जेव्हा घरातला व्यक्ती एवढा छान मूर्तिकार असेल, घरातल्या व्यक्तीच्या अंगात एवढी चांगली कला असेल, तर बाहेरच्या व्यक्तीकडून कशाला काम करून घ्यायचं.
आणि मग रजनीला ते सांगतात की रजनी जा बरं देवारातून श्रीफळ घेऊन ये. रजनी लगेचच तिथून निघून जाते. कला आबांना म्हणते की आबा, परंतु सगळ्यांची जर संमती नसेल तर हे काम मी कसं काय स्वीकारू. आबा कलाला म्हणतात की हे बघ कला, तुला चिंता करण्याची काहीही गरज नाहीये. मी सांगितलं ना तुला, यंदा अंबाबाईची मूर्ती तूच बनवणार आहेस तर तूच बनवशील. आता दरवर्षीची देवी आईची सगळी तयारी अद्वैत करतो हे तर तुला माहितीच आहे. मग आबा अद्वैतलाही आवाज देतात आणि म्हणतात की अद्वैत जरा इकडे, तूही जोडीने उभा राहा कला शेजारी. अद्वैत लगेचच उठतो आणि लगेचच कलाच्या शेजारी जाऊन उभा राहतो. कारण यामागचं कारण असतं की आबांनी सांगितलेलं असतं. आबांना उगाच डाऊट येऊ नये म्हणून अद्वैत लगेचच जोडीने उभा राहिलेला असतो. ते बघून सरोजला मात्र खूप राग येतो. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे खूप रागाने बघत असतात. मग आता आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, बायकोकडे बघून झालं असेल तर मग मी काही सांगू का. मग आबा कलाला म्हणतात की कला, तुला मूर्तिकार म्हणून रितसर तुला बोलवणं हे खरं तर चांदेकरांचं कर्तव्य आहे. आणि खरं तर ही रीत आम्ही खूप वर्षांपासून पाळतोय. अद्वैत, हे जे श्रीफळ आहे ते चांदेकरांच्या आमंत्रणाचं श्रीफळ आहे. त्यामुळे कलाला तू आदराने हे श्रीफळ दे. मग अद्वैत आबांना म्हणतो की आबा, दरवर्षी आपण बाहेरून मूर्तिकार बोलावतो, त्यामुळे आपण सर्वांना श्रीफळ देत असतो. परंतु ही आता म्हणतीये ना की ही सगळं आनंदाने करेल म्हणून. ही पण या घरातली एक भाग आहे. आणि हिचंच तर म्हणणं असं आहे ना की आपल्याकडची मूर्ती घडवणं म्हणजे तिच्यासाठी मोठा सन्मान आहे. तिच्यासाठी चांदेकरांची मूर्ती घडवणं हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मोठं काम आहे. मग कशाला श्रीफळ देऊन ह्या फॉर्मॅलिटीज करायच्या. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, आपण मूर्तिकाराला दरवर्षी श्रीफळ देतोच. आता तू मागच्या वर्षी कलाला डायरेक्ट घेऊन आला होतास, त्यामुळे ही प्रथा थांबली. परंतु ही चांदेकरांची प्रथा आहे. चांदेकरांच्या घरात प्रत्येकाला प्रत्येकाच्या कलेला आदरानेच ठेवलं जातं आणि श्रीफळ देऊन त्याचा सन्मानही केला जातो. त्यामुळे चांदेकरांची ही रीत अजिबात मोडता कामा नये. मागच्या वर्षी जरी ब्रेक झाला असेल या गोष्टीसाठी, तरी सुद्धा या वर्षी मात्र आपण पुन्हा एकदा ही पथ्य सुरू करतोय. अद्वैत म्हणतो की पण आबा, तेव्हा कला म्हणते की राहू द्यात ना आजोबा. हे बघा, त्याला जर मला मनापासून श्रीफळ द्यायचं नसेल तर मनात नसण्यापेक्षा काही न केलेलं कधी पण चांगलं. आणि कसं आहे आजोबा, आजकाल तो माझ्याशी खूप चांगलं वागतो. त्यामुळे जर त्याने चांगलं बोलून फक्त जरी तो मला म्हटला की खरे ठीक आहे, तू मूर्ती घडव, आणि जर प्रेमाने तो मला असं बोलला तर मी घडवेल की मूर्ती. आणि मी माझं तेच आमंत्रण समजेल वाटलंच तर. तेव्हा अद्वैत म्हणतो की छे, असं कसं, तुला नारळ द्यायला मी कधीही तयार आहे. तेव्हा कला म्हणते की अद्वैत, पहिल्यांदा फरक समजावून घे. स्वयंपाकघरात असतो तो नारळ असतो आणि जे देवघरात असतं ते श्रीफळ असतं. अद्वैत म्हणतो की हो तेच ते, आणि शेवटी नावात काय आहे, भावना पोचणं जास्त महत्वाचं आहे ना. तू माझ्या भावना बघ ना, बाकीच्या गोष्टी कशाला बघते. तर कला म्हणते की हो, तुझ्या भावनाच बघते म्हणून तर बोलते मी. अद्वैत म्हणतो की आता असं कसं राहून द्यायच्या गोष्टी. आता मला सांग, तूच हे मान्य केलं आहेस ना की मी बदललो आहे आणि मी किती चांगला आहे म्हणून. त्याला म्हणते की नाही नाही, मी तुला असं म्हटले की तू किती चांगला वागतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा, चांगला वागतोय कारण मी चांगला आहे ना, म्हणून तर चांगला वागतोय मी. म्हणजे तू सुद्धा इतकी गुणी कर्तव्यदक्ष आहेच, आणि तू जसं दाखवत नसली तरी सुद्धा तू आहेसच की. आणि पहिली गोष्ट म्हणजे मुद्दा हा नाहीच आहे. आता तुझ्यासारख्या एवढ्या गुणी मूर्तिकाराला मी श्रीफळ देऊन बोलवणार नाही, आमंत्रित करणार नाही, हे कसं काय शक्य बरं. एकच मिनिट थांब हा. आणि मग आबांच्या हातातून तो श्रीफळ घेतो आणि कलाला देत म्हणत असतो की खरे, दरवर्षी आमच्या चांदेकरांच्या घरी देवी आईची मूर्ती घडवली जाते. आपल्याला या गोष्टीची तर पूर्ण कल्पना आहे, कारण मागच्या वर्षी मूर्ती तुम्हीच घडवली होती. त्यामुळे या वर्षी सुद्धा आपण आमच्या घरात यावं आणि मूर्ती घडवावी असं आमंत्रण मी अद्वैत चांदेकर तुम्हाला देतोय. मग कला आता अद्वैतच्या हातातून ते श्रीफळ स्वीकारते. पहिल्यांदा त्या श्रीफळाच्या पाया पडते आणि म्हणते की गेल्या वर्षी मला चांदेकरांची मूर्ती बनवण्याचा मान मिळाला, ते खरं तर माझा सन्मान होता. परंतु या वर्षी मात्र चांदेकरांची सून म्हणून मी मूर्ती घडवण्याचा हा जो मान स्वीकारतीये, तो म्हणजे माझ्यासाठी खरं तर खूप बहुमोल आहे. त्यामुळे यावर्षी आपल्या चांदेकरांच्या घरची मूर्ती घडवण्याचा मान तुम्ही मला दिला आणि त्यासाठी मला आमंत्रित केलं, त्यासाठी मी तुमची आभारी आहे, असं ती अद्वैतला म्हणते. अद्वैत मनामध्ये म्हणत असतो की माहितीये ना, मला या अति आगाऊने ना सगळ्या गोष्टी मला मुद्दामच करायला लावल्यात. आता मी बघतोच हिच्याकडे, असं म्हणत अद्वैत कलाकडे तर बघत असतो, हसत असतो कलाशी. परंतु कलाच्या बद्दल त्याच्या मनात खूप वाईट साईट चाललेलं असतं.
तर आबा देवी आईकडे प्रार्थना करत असतात की देवी आई सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा देवी आईचा उत्सव अगदी आनंदात पार पडू देत. मग आबा सर्वांना सांगतात की मला जे सांगायचं होतं ते माझं सांगून झालंय, त्यामुळे तुम्ही आता आपापल्या रूममध्ये जाऊ शकतात. मग आता सर्वजण ज्याच्या त्याच्या रूममध्ये निघून जातं. इकडे अद्वैत त्याचा फोन चार्ज करत असतो रूममध्ये आणि कलाकडे तो बघत असतो. आयुष्यात काही काही दिवस का येतात ते काही कळतच नाही. समजा जर तो दिवस आलाच नसता आपल्या आयुष्यात तर किती बरं झालं असतं, आपली भेटच झाली नसती. आणि जर तो दिवस झाला नसता तर आजचा हा दिवस बघायलाच भेटला नसता. आणि आज तू काय केलंस? आबांना हे बोलून दाखवलं की मी तुझ्याशी चांगला वागतोय म्हणून. का केलंस तू असं? मी तुला ते श्रीफळ द्यावं म्हणून? मला सांग खरे, मुद्दामून केलंस ना तू हे सगळं? सांग बरं खरंच. तेव्हा कला रागानेच अद्वैतकडे बघत असते. तेव्हा अद्वैत तिला विचारतो की काय झालं, सांग ना, खरं खरं सांग आता. मला माहिती आहे तू असं माझ्याकडे बघते याचा अर्थ तू चुकली आहेस, बरोबर ना? चुकली आहेस ना आता तू? कला म्हणते की चूक आणि माझी चूक कसली रे चूक? मला तर नाही वाटत की मी काही चुकली आहे म्हणून. आणि काय रे, आबा जर तुला सांगत होते की चांदेकरांच्या घरची ही परंपरा आहे तर मग मला सांग की तुला काही श्रीफळ देणं एवढं जडही नव्हतं ना. पण नाही, तू मात्र काहीतरी खुसपट काढतच राहिला म्हणून मला तसं बोलावं लागलं. पण चांदेकर, तू काही म्हणा, आपलं कशात तरी जुळलं अरे. म्हणजे कुठली तरी गोष्ट आहे की जी जुळली आणि मला तर कधीच वाटलं नव्हतं की आपल्या दोघांचं कधी एकमत होऊ शकतं. अद्वैत म्हणतो की एकमत आणि शक्यच नाही, आपल्या दोघांचं आयुष्यात कधीच एकमत होऊ शकत नाही. कला म्हणते की अरे असं कसं काय म्हणतोय? आत्ताच तर म्हटला ना की आपण जर दोघं जण भेटलोच नसतो तर आज हा दिवस बघायला भेटला नसता म्हणून. आणि हे जे तुला वाटतंय ना, सेम डिक्टो अगदी तसंच्या तसं मला वाटतंय. अद्वैत म्हणतो की मग कशाला मागच्या वेळी मूर्ती घडवलीस ग तू? हा, परंतु तुम्हाला तर पासेस हवे होते ना चांदेकरांच्या घरचे, आणि त्यामुळे तर घुसली होतीस ना आमच्या घरामध्ये. तेव्हा कला म्हणते की अच्छा अद्वैत चांदेकर, तू काही गोष्टी विसरतोयस का? तुला हे आठवत नाहीये का मूर्ती बनवण्यासाठी 4-4 वेळा तू माझ्या मागे आला होतास ते? आणि तुला काही गोष्टी आठवत नसतील परंतु मला मात्र चांगल्याच आठवतात. मागच्या वेळी जर मी मूर्ती बनवली नसती ना तर तुमच्या इब्रतीला गालबोट लागलं असतं. नशीब समज की मागच्या वेळेस मूर्ती बनवली म्हणून तुमची इज्जत गेली नाही. आणि आता तूच या गोष्टीचा विचार कर की जर त्या दिवशी मी मूर्ती बनवली नसती तर आज तुमचं काय झालं असतं. कला ही अद्वैतला बोलून दाखवते. तर अद्वैत आता कलाच्या बोलण्याचा विचार करत असतो आणि त्यालाही माहीत असतं की खरंच त्यावेळी खरंच कलाने मूर्ती बनवून दिली होती आपल्याला, कारण कोणीच मूर्तिकार इतक्या लवकर मूर्ती बनवण्यासाठी रेडी होत नव्हता. आणि त्यावेळी कलाने मूर्ती बनवायला लगेचच हो बोललं होतं आणि कलामुळेच आबांना जशी हवी तशी मूर्ती घडली होती आणि चांदेकरांचा मान सन्मान हा जपून राहिला होता. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. कला अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, चल लवकर, आपल्याला जायचंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की कुठे जायचंय? कला म्हणते की अरे चांदेकर, असं काय करतोस आणि किती विसरतोस अरे? आता आपलं रात्रीच ठरलं होतं ना, मूर्ती बनवण्यासाठी काही सामान लागणार आहे आपल्याला आणि काही माणसं घेऊन येत आहे सामान. आणि आपलं रात्रीच बोलणं झालं की नाही की मूर्ती बनवण्यामध्ये तू माझी मदत करणार आहे म्हणून, कारण चांदेकरांच्या मानाचा प्रश्न आहे तो. आणि तूच तर बोलला की ही मूर्ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण ती आबांना हवीशी आहे म्हणून, आणि चांदेकरांचा मानही त्या मूर्तीमध्ये असणार आहे. तर अद्वैतला आता कलाने तोंडावर पाडलेलं असतं, कारण घरातले सर्वजण असतात आणि कलाने त्याच वेळी नेमका मुद्दा छेडलेला असतो ज्यावेळी घरातले सर्वजण तिथे बसलेले असतात. आता हा कलाला चांगलंच माहीत असतं की आबांच्या विरोधात तर अद्वैत काही बोलूच शकत नाही, आणि जर आबासमोर असल्यावर अद्वैतला काही सांगितलं तरी अद्वैत ते कामं करायला तयार होईल. आणि कलाला आता बरोबर समजलेलं असतं की जर अद्वैतकडून तिला काम काढून घ्यायचं असेल तर एकट्याच सांगून काही उपयोग नाही. आबांच्या समोर सांगितलं की अद्वैत लगेचच काम करून टाकतो. अद्वैतला आता नाही बोलण्याचा ऑप्शनच नसतो कलाला, त्यामुळे आता कलाचं काम करण्यासाठी तो रेडी होतो. मग कला आणि अद्वैत दोघंही बाहेर आलेले असतात. तर मूर्तीचं सामान त्या 2 माणसांनी आणलेलं असतं, सोबत ते 2 माणसं सुद्धा कामासाठी आलेले असतात. मग अद्वैत कलाला म्हणत असतो की तू आबांसमोर मुद्दाम वागलीस ना, माझ्या हे लक्षात आलंय. मग कला अद्वैतला सांगते की मी हे सगळं तुला सांगून करते, ही गोष्ट जर तू लक्षात ठेवली ना तर तुझ्यासाठी जास्त चांगलं होईल. मग कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघत म्हणत असतात, तुझ्याशी वाद घालणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे, असं दोघंही एका आवाजात आणि एका सुरात बोलतात. रजनी आणि आबा मात्र त्या दोघांची ही भांडणं बघत असतात. आबा मात्र त्या दोघांकडे बघून हसत असतात आणि मनामध्ये म्हणत असतात की देवी आई, आजच्याच दिवशी आणि या उत्साहाच्या निमित्ताने तू ह्या दोघांची भेट घडवून आणली होतीस.
आता तूच असं काहीतरी कर की ज्यामुळे ह्या दोघांच्याही संसाराची चांगली घडी बसेल. आबा देवी आईकडे प्रार्थना करत असतात आणि कला अद्वैत एकत्र यावेत, पुन्हा त्यांचा संसार हा थाटाने चालू व्हावा यासाठी आबा देवी आईकडे प्रार्थना करत असतात. तर मित्रांनो, बघूयात की आबांची प्रार्थना किती फलते ते, आणि अद्वैत आणि कला भांडणामधून येऊन संसारात कधी रुजतात ते. या गोष्टी बघणं खूप रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.